तुळजाभवानी मातेच्या मूर्तीबद्दल विशेष इतिहास। तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर आहे। येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे। महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते। नवरात्र महोत्सवात देशभरातून तुळजापूरची तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून 2600 फूट इंच असून येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे। या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते। कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले। नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले। छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदेवता। संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे। कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापार युगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी वरप्रसादिनी आहे। अनेक प्रदेशांतून विविध जातीपंथांचे भाविक इथे येतात। एवढेच नव्हे तर मातेचे भक्त भारतातच नव्हे तर परदेशातही आहे। हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत। उस्मानाबाद तुळजापूर अंतर 22 किलोमीटर आहे व सोलापूर येथून 45 किलोमीटर आहे। सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणाहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे। रेल्वेने सोलापूर किंवा उस्मानाबादला येऊ शकता, तेथून बस चालू आहे। कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले। त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतिव्रता होती। सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले, परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही। कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इहलोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतीसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतांजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली। तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला। त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला, त्यामुळे तिची समाधी भंग पावली। दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला। यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुटका करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली। तिने दैत्याशी युद्ध केले। दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला। तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचे शीर वेगळे केले। ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले। कालांतराने त्वरिताचे तुळजा व त्याचे पुढे तुळजा झाले। निजामशाही असो किंवा आदिलशाही असो, कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नस। गावात एकही धर्मशाळा नव्हती। या साली गावची लोकसंख्या सुमारे 5000 इतकी होती। भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते। त्यावरील काही शिल्प हेमाडपंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते। पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते। देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एक कल्लोळ झाला। यास्तव या तीर्थास कल्लोळ तीर्थ म्हणतात। या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ लागते। त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो। त्याचप्रमाणे श्री दत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे। पुढे गेल्यावर अमृतकुंड लागते। त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे। येथे सिद्धिविनायक आहे। नंतर निंबाळकर दरवाजा लागतो। दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो। हा कळस पंचधातूपासून बनविला आहे। मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बांधले आहे।
मंदिराचा सभामंडप 16 खांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे। इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते। होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे। हे 5 मजली इमारत असून धर्मदर्शन व मुख दर्शन असे भाग केले आहे। गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहे। देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे, तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे। तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते। देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो। देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही। देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे। आता मात्र सकाळ संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते। गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे। तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे। आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी व भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या अशी देवीची 3 शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टप्रहर जागृत असते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।